पंचायत समिती बिलठाणा आपल्या जिल्ह्यात जे प्रौढ साक्षरता अभियान सुरू झालेलं आहे त्याची अंमलबजावणी. थांबा साहेब, मी सांगतो. हे शाळा तपासणारे साहेब आहेत, म्हणजे आपल्या मास्तर लोक ह्याचे बी साहेब. तुमच्या गावात जी रात्रीची शाळा सुरू झालेली आहे ती पाहायला मी मुद्दाम आलो आहे. रातची शाळा आमच्या गावात काय भरत नाही बुवा रातची शाळा. तुमच्या गावात कुठंच वर्ग भरत नाही? नाही ना बाप्पा. नाही म्हणजे अभ्यासाच्या त्याईले तसं नाही म्हणायचं, म्हणजे पोट्याची शाळा नाही, अडाण्याची शाळा रातची. हो ना, पण वाकवडे मास्तरनी आणि तुकाराम मास्तरनी कधी काय बी सांगितलं नाही बाप्पा. अहो साहेब, आमच्या गावात दिसाची शाळा नीट भरत नाही तर रातची कुठून भरणार? तेव्हा तुम्ही आजवर दिसाची शाळा तपासा. नाही म्हणजे शाळेमध्ये 7-8 मास्तर आहे ती, पण एकाचा दुसऱ्याला मेळ नाही. कवा शाळेत गेलं तरी पोरं नुसतं हुंदडत असते. अहो तुम्ही आला ते बरं झालं, नाहीतर मीच बिल ठाण्याला शाळेची कंप्लेंट घेऊन येणार होतो. तुमच्या गावचे पाटील सरपंच कोणी आहेत का? अहो मीच आहे की सरपंच, शांताराम वाघमोडे. तुम्ही सरपंच आहात होय? का वाटत नाही? नाही नाही तसं नाही, मी निघतो शांताराम भाऊ, बघतो तुमच्या तक्रारीचं काय करता येईल ते. अहो नुसतं बघतो म्हणू नका साहेब, ऍक्शन घ्या ऍक्शन. तुम्ही म्हणसाला जिथं सांगताला तिथं सह्या अंगठ्यात येतो आम्ही. हो 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 हो. जय महाराष्ट्र. जय नमस्कार. जय महाराष्ट्र. या नमस्कार साहेब. साखरे. हो आगे पडो. हो हो हो. डुकरे. हो सर, साखरे या. मी तर सांगत होतो काय कळलं की नाही काय हो आता काय. व्हॉट इज दिस खासबाग आहे? संपूर्ण 1 वर्षात भोंगावला रात्रीची शाळा म्हणजे प्रौढ साक्षरतेचे वर्ग भरलेच नाही. म्हणजे लोकांना असा काही प्रकार चालू आहे माहितीच नाही. आपले पुवेका पूर्ण वेळ कार्यकर्ते, काय नाव त्यांचं? डुकरे. नाव विचारतोय. नाव डुकरे साहेब आणि दुसरे साखरे. नाही माफ करा, डुकरे सारखे, दुसरे साखरे. मला वाटतं हे बरोबर आहे. आय विल नॉट टॉलरेट दिस. दुसरी गोष्ट, चांगल्या शासकीय योजना देखील का अयशस्वी झाल्या? तर पहिली गोष्ट त्या अंमलबजावणीत फसल्या, पण नीट विचार केला तर लक्षात येईल. आता दुसरी गोष्ट, त्या अंमलबजावणीत का फसल्या? तर पहिली गोष्ट, त्याचं महत्व संबंधितांच्या लक्षातच नाही आलं. आता आपले पुवेका किती खासबाग 130 सर. आणि स्वयंसेवक जितके वर्ग तितके स्वयंसेवक. वर्ग 8, किती? 3, 7, 3 8376 अर्थात 8373. गुड. थँक्यू. दुसरी गोष्ट, शिक्षक हे अभियान फार लाईटली घेत आहेत, कारण त्यांना वाटतं आपलं कोण काय वाकडं करणार आहे. त्यांना समज द्या आपल्या हातात बरंच काही आहे. अभियानात टाळाटाळ किंवा दुर्लक्ष झाल्यास दोषी शिक्षकांवर अशी कडक कारवाई करण्यात येईल की त्याची उत्तरं देता देता आयुष्य हाच एक कारावास होऊन जाईल. पहिली गोष्ट म्हणजे पुवेकांची मीटिंग घ्या. किती पोहे आलेत? किती केंद्र प्रमुख? तर बंधू आणि भगिनीनं, अभियान सुरू होऊन 1 वर्ष झालं. 1 वर्ष 17 दिवस. या काळात आपण काय केलं? नेहमी करतो तेच केलं, संपूर्ण दुर्लक्ष. मग तो काळ संपला, आता परीक्षेचा काळ आलाय. तुम्हाला ती माकडीण आणि तिच्या पिलाची गोष्ट माहिती आहे ना? तसं झालंय. वर्षभर आम्ही तुम्हाला वाचवलं, पण आता गरज पडली तर तुम्हाला पायाखाली घेऊन आम्ही पाण्याच्या वर राहायचा प्रयत्न करणार. तेव्हा गंभीरपणे घ्या. तर यापुढे केंद्र प्रमुख पुवेकांबरोबर काम करतील. उदाहरणार्थ डुकरे आणि बोकीलबाई, हनुमंते आणि साखरे इत्यादी. आता निरक्षरांना शिकवायचं स्वयंसेवकांनी, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं शिक्षकांनी, शिक्षकांवर लक्ष ठेवायचं ग्रामसमन्वयक मुख्याध्यापकांनी, आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायचं केप्र आणि पुवेकांनी. आता ही 2-2ची जोडी कशाला सांगा? तुम्हाला कळले हा? म्हणजे केप्र आणि पुवेका हे बरोबर काम करतील आणि एकमेकांवर लक्षही ठेवतील. डुकरे सर आपणच ना? हो का?
नमस्कार, मी बोकील मॅडम. नमस्कार मॅडम. साहेबांनी आपली एकत्र गाठ घालून दिली. कशामुळे? हं? नाही म्हणजे आपल्याला एकत्र काम करायला सांगितलंय. नाही म्हणजे तुम्हाला जर मान्य नसेल तर साहेबाले बोलून तुम्ही दुसऱ्या कुणासंग काम करू शकता, त्याला काय? नाही कशाला, तुम्ही काय वाईट आहात? एक तर तुम्हाला अभियानाचं सगळं माहितीये, दुसरं तुमच्याकडे गाडी आहे, आणखी काय पाहिजे? हा हा हा. मग निघायचं का सावरगावला? हो. काय पाहताय? नाही तुम्ही कसे येणार गाडीवर? हो, पेट्रोल शेअर करू ना आपण. नाही ते तर होईलच हो. मला सवय आहे हिरो होंडाची, मिस्टरांच्या मागे बसायची. आमच्याकडे पण हिरो होंडाच आहे. बर बर बर. गाडी ओढेल मला, मी बसल्यावर पण गाडी चालते. तसं नव्हतं म्हणायचं मले, पण लोक काय म्हणतील? दुष्काळाचं कारण आणि परिणाम एकत्र जाऊ राहिले म्हणतील. खरंय. अहो पण लोकांचा काय विचार करायचा? हा? हे बघा डुकरे सर, काम महत्वाचं, हा. त्यासाठी नेमलंय ना आपल्याला. म्हणून इकडे तिकडे न पाहता आपण आपलं कामावर लक्ष केंद्रित हो, करू. हो. कसं? हा. चला चला. हे घ्या. नाही नको. अहो घ्या हो. नाही नको. अहो घ्या. काय? काजू बदाम पिस्ते आणि किसमिस? घ्या घ्या, पेट्रोलचे पैसे देणारच आहे मी. घ्या तुम्ही. हे तुमच्यासाठी. हो. दमन. आ. काम कोणाचं काम कोणाचा निघेल. सर सर कशाला बोलवलं आम्हाला? बसा बसा, कळल. बसा बसा. बसा, ते येत आहेत, कळल तुम्हाला. आम्ही डायरेक्ट ऑफिसात येऊन राहिलो. BO साहेबांनी पाठवलंय. डायरेक्टर साहेब दुपारीच बिलठाण्याला आलेत. तिथं त्यांनी रेस्ट हाऊसवर नकाशा पाहून 3 गावं निवडलेत. त्यातलं एक गाव तुमचं आहे. काय झालं? अहो मला इथं घाम फुटून राहिलाय. अहो मग घाबरायचं काय त्यात? आपापले वर्ग सुरू ठेवले की झालं. हो पण माझी स्वयंसेविका गायब आहे ना महिन्यापासून. गायब आहे म्हणजे? नवऱ्यानं तिला बेशुद्ध होईपर्यंत मारली. ती जी माहेरी गेली ती आलीच नाही परत. अहो मग दुसरी शोधायची. नाही, मला वाटलं आज नाही तर उद्या येईल. तिचा नवरा सुद्धा म्हणाला बाहेर किती दिवस राहील राण. हा. बाप सुद्धा तिला ठेवून घेणार नाही. बघेल बघेल आणि येईल नाक घासत. माफ करा, तो विविक्षित शब्द चुकून तोंडातून गेला. शब्दांचे राहू द्या हो, दुसरा स्वयंसेवक कुठून शोधायचा? माझी स्वयंसेविका पण बाळण झाली नव, आणि माझ्या वर्गात सगळी वडार समाजाची मंडळी आहेत आणि ते सगळे कामानिमित्ताने बाहेर गावाला गेले. आता तुम्ही एकेकीने आपापली कारण सांगू नका बरं का. वर्ग चालू ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करा. येणं केनं प्रकारे वर्ग सुरू दिसला पाहिजे. येणं केनं प्रकार येणं वर्ग सुरू दिसला पाहिजे म्हणजे दिसला पाहिजे. हो. अरे चिबन बसू का? दमानी बसा मॅडम. चला बोकील मॅडम, सांभाळून बसा. पाहिलं एकेकाची उत्तर. हो. पाहिलं ना सावरगाववाल्यांचं काम ढकलपणा. हेच नाही तेच नाही. आता काय एक एक अधिकारी डोक्यावर बसवले ते. आपले भिलठाणा ब्लॉकचे जनाब कमरुद्दीन काझी येते येते. हे म्हणे शिक्षण विस्तार अधिकारी. शिक्षण विस्तार हे खरं तर कुटुंब विस्तार अधिकारी शोभतीन भाऊ. वर्षाले एक याप्रमाणे 1ली ते 10वी अशी 9 पोट्टेची फौज हा काजी कसा काय पोचते हे त्याचं त्यालाच माहित बाबा. तुम्हाला माहिती आहे का भाऊ, वयाच्या 55व्या वर्षी देखील शेवटचा पाळणा हल्ला बडे. आईला इथं आमच्या तलवारी केव्हाच गंजल्या, ढाली झिजल्या. आता लढाईले उतरायचं म्हणजे 7-8 दिवस आधी तयारीला लागावं लागतं. सब इकट्ठे क्या हो क्या रहा है? कुछ नहीं, वो आध्यात्मिक बातें कर रहे थे.
ये अध्यात्म क्या होता है? वो साधु संतों के बातों को आध्यात्मिक बातें कहते हैं। अच्छा, अच्छा। मुझे सबके साथ बात करनी है। हाँ राजपूत सर, सबको बोलाओ के लाओ। हो भाऊ सर बैठे ना, बैठे ना। पेन लाओ. पेन द्या, पेन द्या ना आधी. गया गेलं. ये डोंगरे मैडम नहीं आई क्या? त्या डिलिव्हरी पे आहे साहेब. क्या हुआ? बच्चा हुआ, पहला, दूसरा, तीसरा. तीसरा? पहले तो बच्चा था, बच्चा थी, बच्चा बच्चा. मैं समझ गया. अभी उनको ऑपरेशन करने को ना. करने को तो है. एक गैर हजर, बाकी हजर. हाँ. देखो राठौड़ साहब, हाँ. मैं सिर्फ अभियान का रिकॉर्ड चेक करने आया हूँ. हाँ. वो बड़े साहब रात को गांव-गांव घूम रहे हैं. तुम भी होशियार रहना है. हाँ. सब टीचर लोग आते हैं ना रात को? रोज नहीं, 2-4 दिन में आते हैं, एक आध बार. और लेडीज कंपनी? वो शाळा सुटल्यावर थांबतात. स्कूल छूटने के बाद रुकते हैं तो घर कब जाते रे राठौड़? 8-1 बजे निकल जाते हैं. अपनी क्लास का टाइमिंग क्या है? रात को 8 से 10 तक. फिर अभी बोल रहा था राठौड़ सर को, तुम्ही रात्रीच्या वर्गाला थांबत नाही, हे काय बरोबर नाही? थांबतो ना साहेब. मी परवा येऊन गेलो, तुमच्यापैकी कोणी नव्हतं. परवा आम्ही थोडे लवकर गेलो होतो. मी 8 वाजता आलो होतो. राठौड़ स्कूल बंद, क्लास बंद. आम्ही पाहुण्याच्या दरम्यानच निघालो होतो, नाही का सर? मी 9 सांगलं असतं, तुम्ही 8:45 म्हणले असते. तुमच्या क्लासचा टाइम काय आहे? संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जायचं आणि पुन्हा परत यायचं म्हटल्यावर खूप दगदग होते हो साहेब. आणि 10 पर्यंत थांबल्यावर परत जायला वाहन पण राहत नाही ना. नाही साहेब, जेंट्स ठीक आहे, आम्हाला लेडीज ना. हे सब कारण बकवास आहे राठौड़. क्लासचा टाइम 8 ते 10 आहे, सगळे लोक त्या वेळेला हजर पाहिजे. मला नोटीस द्यायला लागेल ना. सब क्लास भरने को होना. अक्षरधारा का मूल्यमापन होगा तब क्या करोगे राठौड़? स्वयंसेवकांना सांगा, ऐसा नहीं होना कि मैं 8 बजे आया और 7:45 बजे तुम लोग चले गए. देखो मैं हूं इसलिए सब संभाल रहा हूं, बाकी कोई नहीं संभाल पाएगा भला. अभी तुम्हारे सामने बैठकर मैंने रिपोर्ट लिखवाया कि नहीं? सब कुछ ठीक चल रहा है ऐसा लिखा कि नहीं? सया मारे कि नहीं? अभी पूना से कोई बड़ा अफसर आएगा और उसे पता चलेगा ये नहीं है कुछ, तो सब कुछ मेरे ऊपर आएगा ना. हाँ, वो तो है. तो क्या है राठौड़ सर, पूना से रात को डायरेक्टर ऑफिस से कुछ लोग आ रहे हैं यहाँ पर प्रोग्रेस देखने के लिए. आज रात को? अभी देखो ना, उनका खाना पीना कुल मिलाकर बहुत खर्चा है और उनके देखभाल की जिम्मेदारी मुझ पर है. अभी अपने ब्लॉक पर 3000 का शेयर आया हुआ है. सादिल फंड से 500 रुपए एडजस्ट कर लो. फिक्र मत करो, हिसाब किताब सब मैं संभालूंगा. साहेब आमच्या फंडात पैसेच नाही आहेत. पैसा तो देना पड़ेगा बाबा. जमणार नाही साहेब, पैशाचं सोंग आणता येत नाही साहेब. ना बोलने के पहले भाऊ फिर से एक बार सोच लो. बाद में कुछ हो गया ना तो फिर मेरे को नहीं बोलना. चल रहे. हरामी, बाहर खाओ. मुडचीने धूम लावली, जनाची नाही तर मनाची इतलीशी बी ठेवली नाही. एकतर पठ्ठ्याव अभियान झाल्यानंतर उगवला. दुपारचे वर्ग रातच्याहीला तपासले, 10 महिन्याच्या सह्या केल्या. नुसत्या सहीने रिफिल लंबी केली. स्वतःच पेन बी ठेवत नाही खिशात. भुकट्या भोकाचा. भाऊ शांत हो. काय काय झालं काय? अरे हा बहादर जाता जाता म्हणे सादिल में 500 रुपए एडजस्ट करो, 500 रुपए एडजस्ट करो, मैं संभाल लूंगा. अरे हा काय घंटा सांभाळणार?
2 महिने झाले 300 रुपये, आता 500 रुपये. अरे ऍडजस्ट करायचं म्हणजे त्याला काही करार, त्याला काही पावती, काही ऑडिट राहता का नाही? हो. उद्या जर काही नसती आफत आली तर आपली शेकेल, याचं काय जात आहे? जो तो आपली चांबडी वाचवतोय, दुसऱ्याला सोडून उलट टांगलं तरी बी कुणाचंही काही दुखत नसतं. ऍडजस्ट करो. माईचा नवराच बसलाय ते वाटायले. नहीं साहब, सब कुछ तैयारी हो गई है. हाँ, आप रात को सावरगांव पहुंच जाइए. बहुत अच्छी तरह से रात का स्कूल चल रहा है, आपको सब कुछ देखने को मिलेगा. हाँ. आता तासाभरात साहेबाच्या गाड्या येतील. आपली शाळा सोडली तर अख्ख्या गावामध्ये लाईट आहे. ते MSCB वाले भिलठाण्याचे हालाले तयार नाही. ते म्हणून राहिले गोसावी इलेक्ट्रिशियन कडनं काम करून घ्या. तुमच्या गावचा तोच इलेक्ट्रिशियन हो ना? अहो निरोप पाठवला होता ओ त्याला, पण तो बाहेर गावी गेलाय. भाऊ, लाईट लावायचा कसला विचार करताय? लाईट घालवायची कशी ते बघा. म्हणजे आम्ही सगळीकडे जाऊन आलो भाऊ. हं. सगळ्या वर्गाईचा धांडोळा घेऊन आलो. कशात काही खरं नाही. एक तर बऱ्याच ठिकाणी स्वयंसेवक नाहीत. जिथं स्वयंसेवक आहेत तिथे निरक्षरायचा काही ठिकाणा नाही. 2-3 वर्गात 1-2 बाया बसलेले दिसतेत फक्त. त्यांनाही पार मिनतवारीनं बसवून ठेवले. मग कसं करता येईल? हे प्रकरण अंगाशी येणार हो. एक मार्ग आहे भाऊ. 8-8:30 दरम्यान डीपीतले फ्यूज काढून दोन्ही फेजवरचे फ्यूज काढू, म्हणजे सगळा गाव अंधारात. अहो साहेब आले तरी लाईटच नाही म्हणल्यावर कायचे वर्गण गायचं काय? हो, हे असं कसं करता येईल? का बरं? का नाही करता येणार? आणि काही प्रॉब्लेम झाला तर? अहो कसला प्रॉब्लेम डोमलाचा? अहो लाईटचा ना आपला काय संबंध? बरोबर आहे. आपण शिक्षक आहोत का वायरमॅन? हा बघा हो, नंतर मग अंगाशी येईल सगळं. भाऊ तुम्ही फक्त हो म्हणा. एकदा का अंधार झाला का सगळं बराबर जमते. एक काम करा, त्या संचालकांना माझ्या वर्गापर्यंत येऊ देऊ नका. त्या भागात पिसाळलेली कुत्री आहेत म्हणा. बस भाऊ काहीतरी जेव्हा मला टेन्शन येऊ राहिलं. साहेब लोक धडाधड धाडी टाकायला लागले. चिखलवाडी, कोमलवाडी, परवा बोनगाव चौकडं पळू पळू माझी पॅन्ट फाटू राहिली. ठीक आहे करून टाका अंधार. बघतो जमवतोस काहीतरी. चला 7:15 वाजले. आता अभियानाची लाज आपल्या हाती आहे भाऊ. 8च्या तुरकलं पाहिजे सगळं. चला चला मी पण येतो. अहो राम राम गुरुजी. राम 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 राम. कुणीकडे? अहो तुमच्याकडे चालतो. आपला तो गडी आहे का घरी? कोणचा? आपला तो वायरमॅन. हा लाईन वाला. हो शालिग्राम का? हा शाळीग्राम. हा झाडं लावायला जाईल. येईलच तो. याले बी झाडा फिरवाले हाच टाइम भेटला. तो आला. आबा एवढे गुरुजी. अरे शाळीग्राम भाऊ, इकडे कुठं वाट चुकले? जरा काम काढलंय अर्जंट. तो डबा घेऊन ठेवा ना. ठेवा. हा ठेवा. नाही ते हातपाय नंतर धुवा. असं असं चला फक्त आमच्यावर. काय काम आहे ते सांगसाल तर खरं? अरे रस्त्यामध्ये सांगतो की चला की लवकर. काम तर सांगा. लाईनीचं काम असेल तर मला टेस्टर बेस्टर घ्यायला नको. आणि शिकायचं बिकायचं काम असेल तर माझ्याकडे टाइम नाही. माहिती तब्येत नाही ना बरोबर. अरे शिकायला तुला कोण बोलतोय बाबा? लाईनीच काम सांगून राहिलो ना बाबा. चल तर लवकर. काहून? शाळेची लाईन मीन गेली काय? नाही गेली नाही. हा घालवायची. हा शाळीग्राम भाऊ हे राहू द्या. चला हे ठेवा बाबा. जोखमीचं काम आहे. लाईन बंद करताना MSCB वाल्या गोसाव्याने बघितलं तर माझ्या डोक्याला उगाच झंझट नको बाबा. शाळीग्राम भाऊ अहो ऐकून तर घ्या ना भाऊ. गोसावी गेला बिल्डाण्याले. घंटाभर तरी काही येत नाही. 9 वाजे तो अंधार आला ना तरी आपलं काम होते. गुरुजी काय भानगड बिनगड तर नाही ना? तुम्हाला काय आम्ही भानगडवाले मास्तर वाटून राहिलो का? नाही म्हणजे आजकाल काय कोणाचा भरोसा देता येतो का? म्हणून भरू दे ना भाऊ. मी काय म्हणतो, काय करायचं ते बोला ना आता. 50 कमी होते ना. रिक्स आहे. आणि लाईन नाही म्हणल्यावर गाववाले बोंब मारतील ना. हो भाऊ हे ठेवा ना 50. काम झाल्यावर आणखी 50 देतो. मत झालं 50 देतो ना. चला लवकर. चला हो. बॅटरी रबराचा पंजा. शालिग्राम भाऊ बॅटरी तर भेटते पण रबराचा पंजा नाही. तुमच्याकडे नाही पंजा रबराचा? माझ्याकडे कुठून असेल? MSCB ला सुद्धा डिपार्टमेंट वाले पुरवतात ना. गोसाव्याकडे आहे. पंजाशिवाय घ्यान जमून. काय बोलून राहिले? पंजाशिवाय घ्याने जमून. त्या डीपी मध्ये मोठमोठाले फ्यूज असते ना. हात इकडचा तिकडे झाला का तुम्हाला तर माझा सापडल ना भाऊ. काय हसून राहिले? हिची पण नवीच आफत आली ही. शाळेग्राम ते पंजाचा जांगड बुत्ता मी जमवतो. तुम्ही एक काम करा, एक बॅटरी आणा. आधीच लय वेळ झालेला आहे. जा लवकर. चला तुम्ही लवकर. नाही तुम्ही काय उरावर घेतलं ते पंजाचा आता? त्या गोसाईची पोरगी स्टुडंट आहे ना माई. ते मी करतो ना बरोबर.
हिची बोन यो फावड्या तर माझ्या डोक्यात जाऊन राहिला. याले खाजवीत बसण्यापेक्षा भाड्यानं डंगरे डुंगरे आणून खोटा वर्ग दाखवणं परवडलं असतं. या पायजा पळा तिकडे डोबरा आहे. हे मला कुठं आणलं जुंबळ सर अंधाराचं. हे होय त्या गोसायाचं घर. इथं भेटणार आहे पंजे आपल्याला. भोसुळीचं एक पोट्ट नाही दिसून राहिलं. नाही तर पायात येऊ पडत. आज काम आहे तर कोणी चमकून नाही राहिलं. राजा कोण आहे बे? मी आहे ना बे. मी कोण? नाव नाही का तुले? अबे मी आहो ना जुंबळ सर. अरे गुरुजी तुम्ही? बाबू गोसाईची प्रतिभा आहे ना, तिला आण बरं बोलून. पर माझ्या हातात तर सामान आहे. अबे सामानाने इकडं मी धरतो. मला काय काम आहे? अरे बाप्पा, या अभियानात कोणाकोणाचं सामान धरायला लागेल काही सांगता येत नाही. नाही तर काय सायाचं काय करू लागलो आपण. घरी बसून वावरात काही फेकलं असतं तर बखड मिळालं असतं. पण नाही, आपल्याला महिन्याला असा पगाराचा पाऊस पाहिजे ना. मग करा खंडीवर नवरे सण. नाही सहन तर खंडीभरी करू हो, पण जरा धुवाल तर टाइम द्या म्हणा. इथं एकावर एक चालूच आहे गुराळ. नाही तर काय. ये बाळा ये तो सामान हा घे. ये गे बाप्पा. घे जा. प्रतिभे ते बाबा आहेत का घरी? नाही. आई कुठे गेली तुझी? आत्ताच संडासला गेली शेजाच्या काकू संग. अरे वा. हो नाही जाऊ दे संडासला गेली तर. बरं त्यो बाबाचा रबरी पंजा असेल ना हाताचा घरात. हाय. ते आणता का जरा? काय शाळेत इलेक्ट्रिकचं काम निघालं आहे ना. काम झालं की मी आणून देतो. इकडे बाबाला सांगू नको का आमच्या सरनं पंजा दिला म्हणून. कारण मी लगेच वापस होऊन देणार आहे ना. बाबाला का नी खोटच सांगजो म्हणजे मला मालूमच नाही. वा वा, मला मालूमच नाही. आईला पट्ट्याले खरं बोलायला शिकवायला आपण ठेवलेलो आहे शाळेवर, आणि इथं खोटं बोलायचं ट्रेनिंग देऊ राहिलो आपण. मला ते सारं नाटकच वाटू राहिलं. कसं? वर्ग खोटा, शाळा खोटी, शिकवणं खोटं, हिची भन पगार पण खोटा. मला तर मार्केटमध्ये जाताना सुद्धा भ्या वाटते. का म्हणून? नोटाच खोट्या निघाल्या तर. मॅट्रिक पंजा चला चला काय आले, आम्ही इथंच थांबतो. साहेब लोक आले तर थोपून धरतो. तुम्ही नीट काम करा जो. चला. या चल भाऊ या. हळू. अरे आता म्हणो या कोणाला घ्यायचं ते. पासपांडे जरा वर बघा, वर बघा कशी हसते ती चंद्राची कोर. काय हसते तू? नाही तू सहज शिक्षिका हो म्हणजे कळल. ए बाई, एवढं चांदणं देऊ नको की वर्ग दिसतील. हा पण एवढं चांदणं जरूर दे की आलेल्या गाड्या सुखरूप परत जातील. काय? बरोबर. गुड नाईट सर. आम्ही कवाची वाट पाहू राहिलो. गावात लाईट गेलेत ना. सरे जमले होते पण लाईट गेल्यामुळे निघून गेले. पण आम्ही थांबणार आहेत सर. लाईट आले की सऱ्याला पुन्हा वर्गात घेऊन बसणार. चला गाडी वळवा.
अरे हे काय इथं कोणीच नाही. नाही दिंडीसाठी गावात गेले असतील हो, ना पण सर. इथं कोणीतरी असतं ना मग. तो वॉचमन काय नाव त्याचं? श्रीराम. हा. ए श्रीराम. ए साहेब बघा आले. साहेब, इथं कोणीच नाहीये. मुख्याध्यापक नहीं येऊन राहिले का बे? शिक्षक मंडळी कुठे आहेत? आज रविवार हाय. कोई भी नहीं है क्या इधर? रविवारी कशाला येतील बा? जास्त आगाऊपणा करू नकोस. आलेत की नाही एवढं सांग. नाही बा. बघा साहेब, आज 8 सप्टेंबर साक्षरता दिन. अख्ख्या देशात कार्यक्रम होऊन राहिलाय आणि इथे या गावात काही नाही, शाळेत काही नाही, शिक्षक गैरहजर आहेत, मुख्याध्यापकांचा पत्ता नाही. इतकी कशी बेफिकीर राहतात तो हे लोक? मला काय वाटतं साहेब, आपण यांच्या विरुद्ध काही कारवाई करत नाही ना, म्हणून काही वचकच उरलेला नाहीये शिक्षक मंडळींना. मी लेखी रिपोर्टच करते यांच्या विरुद्ध. सिर्फ रिपोर्ट करने से क्या होगा? अच्छा मजा चखाएंगे इनको. सर मी राठोड सरले विचारू. नहीं, किसी को कुछ नहीं पूछने का. ए सरपंच का घर कहाँ है बे? सरपंच काय आले? नहीं, अभी पंचनामा ही करेंगे इनकी गैरहाजिरी का. चलो. मॅडम अबे भोकणीच्या चालला आता. का बे पागल आहेस का तू? म्हणजे शाळेची चाबी तुझ्याजवळ ठेवतो? म्हणजे साहेब आले म्हणजे आम्हाला झकमारी करायला लागते? हेच काम आहे का आम्हाला? गावागाडावर चालावं लागते ना. साहेबांना काम सोडून यावं लागलं. या साहेब बसा. बसून घ्या. तुम्ही पण बसा. साहेब, याच्या विरुद्ध आपल्याला काहीतरी रिपोर्ट करावाच लागणार साहेब. आण जरा इकडं. एवढा महत्वाचा दिवस काही कुणाला आहे का त्याचं? नाही तरी मॅडम. हो. बुला ना इधर. हा हो साहेब. हा चलो. आणि तू चाव्या दिले. आणि मग काय करतो? त्या हिंबळत मला शाळा उघडायला लावली, हापिसात आणलं आणि मग त्या साहेबांना रजिस्टरात शेरा लिवला आणि त्याच्यावर सर्वांच्या सह्या घेतल्या. अरे पण त्यांनी लिहिलं काय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला तडमडले? त्या काय मी वाचलं नाही, पण हा ती बाई राहून राहून म्हणे की आज 8 सप्टेंबर तरी बी शाळेत कार्यक्रम नाही, गावात कार्यक्रम नाही, हेडमास्तर हजर नाही, शिक्षक नाही. हे तर खूपच झालं. इतके ही लोक बेफिकीर राहतात तरी कसे? 8 सप्टेंबर मेलो. साक्षरता दिन. त्या मायला या साक्षरता दिनाच्या रविवारीच कणपडला. काय झालं? काय झालं? साक्षरता दिन आहे आज आणि आम्ही झोपून राहिलोय. अगं बाई, हा. मग काय झेंडा वंदन असतं वय? नाही ना, म्हणून तर ध्यानात नाही राहिलं ना. झेंडा वंदन नसलं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पण लोक विसरतील. साक्षरता दिनाची काय करता? अगो मी काय म्हणून राहिली, ती भीमसेनची म्हातारी मेली तिथं जायचंय, ठाव आहे ना? इथं मला उलटायची येळ आली आणि तिकडे जायच्या कसल्या गोष्टी करते? भाऊ मी निघू. हा जा तू. ए तू कुठं चालला? माझ्या डोक्यामध्ये भुंगा सोडून तू कुठे चालला? थांब जरा माझ्यावर चल तू. ए माझं शर्ट घेऊन ये. शर्ट काय बाई? काय म्हणजे हे घालून जाऊ का आता? हा, शर्ट घेऊन आणते, जा लवकर, आणते. चल. मग आता एक करता येईल. काय? आपल्याला संध्याकाळीच साक्षरता दिवस साजरा करायचा होता असं दाखवून संध्याकाळच्या 7 गावातल्या चौकात प्रोग्राम आहे असं दाखवायचं. संध्याकाळी का बुवा? का म्हणजे स्वयंसेवक राहिले, गावकरी राहिले, निरक्षर राहिले, सहभागी होता यावं म्हणून. ते दिवसा कसे येऊ शकतील? नाही पण आपल्यावर कोण भरोसा ठेवणार? ते तर असंच म्हणणार ना की आपण ऍडव्हान्स शेअर दिला म्हणून यांनी सांच्याला प्रोग्राम ठेवला. भाऊ आपण कार्यक्रमाची नोटीस कालच काढली असं दाखवू ना सगळ्यांच्या सह्यानी. म्हणजे प्रोग्राम आपला पूर्व नियोजितच होता असं दाखवणं सिद्ध होईल. ही निघाली बघा आयडिया. भाऊ स्पर्धा फिरता घेतल्या असं दाखवायचं. सर्व काही कागदावर, स्पर्धा कागदावर, स्पर्धक कागदावर, विजेतेही कागदावर.